नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लक्षवेधी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या सत्ताकारण आणि राजकारणामधलं सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व. त्यांच्या भूमिका, निर्णय, धोरण, विचार यावत अनेकांची मतमतांतर असू शकतात. त्यावरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया, टीका टिप्पणी आपण नेहमी बघतो सुद्धा. पण त्यांचा जनमानसातला प्रभाव, कामाप्रती असलेलं समर्पण याबद्दल सर्वांचं एकमत असेल. सामान्य घरातून आलेला चहा विकणारा मुलगा तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात स्वतःला समर्पित करतो. प्रसिद्धीपासून दूर राहत धर्मासाठी, राष्ट्रासाठी काम करत राहतो. आणि एक दिवस अचानक मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडते. त्यानंतर पंतप्रधान पदावरील ही व्यक्ती विराजमान होते आणि देशाला दिशा देणारे, प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव टाकणारे अनेक निर्णय मोदींकडून घेतले जातात. वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांचं विश्लेषण होत राहील. कोणाला ते पटतील, कोणाला पटणार नाहीत, पण तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा जनमानसावर असलेला पगडा यातून अधोरेखित केला. मोदींच्या पेहरावाबद्दल, कपड्यांबद्दल, स्टाईलबद्दल सुद्धा देशात चर्चा झाली. मोदी जॅकेट त्यांच्याच नावाने तरुणाईत लोकप्रिय झालं. मोदींच्या भाषणाची ओघवती शैली, भाषणातल्या पंचलाईन सुद्धा लाखो लोकांना अपील करतात. विशेष म्हणजे मोदींच्या परराष्ट्र नीतीबद्दल सुद्धा बरीच चर्चा झाली. आणि आज त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आहे. त्याच अनुषंगानं आजची आपण ही चर्चा करतोय. तर या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र समरसता मंचाचे संयोजक डॉक्टर रमेश माधवराव पांडव आहेत. तसंच राजकीय विश्लेषक पत्रकार प्रवीण पुरो आहेत. आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आहेत. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार अनय जोगळेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. वेगवेगळ्या पैलूंवर पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिमत्वाच्या आपण बोलणार आहोत. सुरुवात मी करणार आहे रमेश माधवराव पांडव यांच्यापासून. रमेशजी, नेमकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची तिथली सुरुवात नेमकी कशी होती? नमस्कार. सुरुवातीलाच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना शुभेच्छा. आम्हाला याचा अभिमान आहे की संघाचा एक कार्यकर्ता आता प्रधानमंत्री आहे. 2001च्या आधी त्यांचा जो भारतीय जनता पक्षातला प्रवेश आहे आणि 2001 पासून आता 2025 या 25 वर्षातली कारकीर्द आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, प्रचारक होते आणि असं असताना त्यांना त्यांचे लक्ष्मणराव इनामदार म्हणून स्वतः गुरुजी होते. त्यांना त्यांनी गुरु मानलं आणि त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं. आणि जेव्हा त्यांना राजकारणाची आवड उत्पन्न झाली त्यावेळेला ते राजकारणात गेले. राजकारणात जाणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गैर मानलं जात नाही, पण तिथं गेल्यानंतर संघातली जेवढी शिकवण आहे त्यातले पथ्य पाणी पाळणं आणि त्या पथ्य पाण्याप्रमाणे राजकारणात काम करणं हे अत्यंत आवश्यक असतं. याच्या आधीची 2 उदाहरणं आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणीजी, नानाजी देशमुख, सुंदरसिंग भंडारी, अशा प्रकारची जी माणसं या देशात निर्माण झाली आणि त्यांनी एक निश्चित पायंडा घालून दिला. दीनदयाळ उपाध्याय अगदी तशाच पद्धतीनं, किंबहुना एक काकणभर सरस असा हा त्यांचा प्रवेश आम्हाला अभिमानास्पद ठरला. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2001ला ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याच्यानंतरच्या ज्या घटना, विशेषतः गोध्रा हे प्रकरण जे आहे हे खूप गाजलं, अनेकांना ते झोंबलं आणि तेव्हापासून आपल्या लक्षात आलं की या देशाच्या अंतर्गत एक सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आता चालेल याची खात्री तयार झाली. आणि म्हणून नरेंद्र दामोदर मोदी माननीय प्रधानमंत्री यांचा जो प्रवेश आहे तो आम्हा सगळ्यांना अभिमानास्पद ठरला. त्याच्याबद्दल गैरफेक कोणाच्या मनात वाटून घ्यायचं काही कारण नाही. संघातून असे अनेक कार्यकर्ते तिकडे गेलेले आहेत. भारतीय जनसंघ असो किंवा नंतरच्या काळात भारतीय जनता पक्ष असो, याच्यात मंडळी जातात, तिथे काम करतात. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मात्र ही भूमिका राहिलेली आहे की या देशातल्या सगळ्या पक्षांमधले हिंदू इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. खरं म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन सुद्धा, परंतु प्रामुख्यानं असं लक्षात घेतलं पाहिजे की केवळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला वाटतो असं मात्र कोणी समजू नये. अन्य राजकीय पक्षातली मंडळी सुद्धा आपलीच आहेत. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक हिंदू समाजाच्या अंतर्गत छोटस संघटन नाही उभं करायचं,
तर संपूर्ण हिंदू समाज संघटित करायचा आहे. स्वाभाविक आहे, अन्य राजकीय पक्षातली माणसं सुद्धा याच्यात येतील. आणि म्हणून प्रधानमंत्री आमचे नरेंद्र दामोदरदास मोदी हे जेव्हा बारामतीच्या कार्यक्रमात जातात तेव्हा लोकांना खूप ऑड वाटतं. आम्हाला ते ऑड वाटत नाही. एक या ठिकाणी मला मुद्दा अंडरलाईन करायचा आहे तो असा की संघातली माणसं कोणत्याही स्टेजवर जाऊन, कोणत्याही राजकीय पक्षात जावं, सामाजिक कामात जावं, विरोधी पक्षाच्या स्टेजवर जावं, आम्हाला खात्री असते की हा आमचा मनुष्य आहे, तो न घाबरता जातो, त्याला कोणी अडवत नाही. मात्र एक गोष्ट विशेषतः लक्षात घेतली पाहिजे, या देशातल्या स्पृश्यास्पृश्यतेसंबंधी, राजकीय स्पृश्यास्पृश्यतेसंबंधी त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की दुसऱ्या पक्षातली, दुसऱ्या विचारसरणीची माणसं मात्र संघाच्या व्यासपीठावर यायला घाबरतात. आणि हा जो पायंडा आहे तो नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी हा मोडला. विविध ठिकाणी ते जातात त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की आपला एक कार्यकर्ता संपूर्ण देशभर सिंहासारखा विचरण करतो आहे आणि हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे राजकीय पक्षात ते जेव्हा गेले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आता तिथे सुद्धा खूप चांगल्या कामं घडणार आणि त्या चांगल्या कामाची यादी तुम्ही जर म्हणत असाल तर ती मी वाचून दाखवीन, परंतु ते त्यांचं चांगलं मात्र आम्हा सगळ्यांना अभिमानास्पद ठरलं. ठीक आहे. राष्ट्रीय पातळीवर जेव्हा नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदी यांची चर्चा होत होती आणि त्यानंतर जी पहिली लोकसभेची निवडणूक झाली त्यात मोदी लाट आपण बघितली. त्यानंतर 2019 मध्ये याच लाटेची सुनामी सुद्धा या देशानं अनुभवलेली आहे. मोदींचा हाच करिश्मा, हीच जादू, हीच लोकप्रियता आजही कायम आहे असं वाटतं का अवधूत वाघ तुम्हाला? सांगू इच्छितो याचं कारण असं की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो. नाही, अवधूत वाघ यांच्यासाठी माझा प्रश्न होता. अवधूत वाघ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय. तुम्ही प्रश्न ऐकलाय की पुन्हा विचारू? होय. येस, बोला. नाही, पांडव साहेब बोलत होते. हा, मी पण स्वयंसेवक आहे, त्यामुळे एखाद ज्येष्ठ स्वयंसेवक बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नसतं म्हणून मी बोललो नाही. पांडव सरांना बोलू देत. ठीक आहे. पांडव सर, तुमचा मुद्दा पूर्ण करा, त्यानंतर मी अवधूत वाघ यांच्याकडून उत्तर घेतो. फक्त थोडक्यात, म्हणजे कसं आहे, सगळ्यांकडे जाता येईल आणि सगळे मुद्दे कव्हर होतील आपले. सॉरी अवधूतजी, मला असं वाटलं की मलाच दुसरा प्रश्न आहे म्हणून मी नाही, हरकत नाही. नाही, हरकत नाही. ठीक आहे. त्यातल्या एक 3-4 गोष्टी मला ठळकपणाने लक्षात आणून द्यायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की प्रधानमंत्री मोदी हे तळागाळातल्या माणसापासून कामाला सुरुवात करतात. त्यातलं ठळक उदाहरण सगळ्यात म्हणजे भटक्या विमुक्तांसाठीचा केलेला त्यांनी आयोग, 20 पैकी स्वीकारलेल्या 14 त्यातल्या मागण्या, भिकुजी रामचंद्र इदाते यांच्या नेतृत्वाखाली तो केलेला आयोग, त्यांच्या मान्य केलेल्या मागण्या, नंतर जवळजवळ 2 लाखापेक्षा अधिक त्यांनी बांधलेली गुजरात मधली आणि ह्या भटक्या विमुक्तांची घरं, जो भटका समाज आहे त्याला स्थिर करणं, हे सगळ्यात मोठं मला काम वाटतं. चला दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. आसाम मध्ये म्हणजे ईशान्य राज्य आहेत त्या बाजूला तिथपर्यंत रेल्वे नेऊन पोहोचवणं, विकासाला पाठ करून देणं, हे त्याचं सुद्धा पुन्हा रांगेतल्या शेवटच्या माणसाकडे जाणंच आहे. नंतर त्यांनी पैशाच्या संबंधात, हिशोबाच्या संबंधात त्यांनी जो काम केलं, सर्वसामान्य माणसाला त्याच्यामुळे थोडासा अधिक पैसा मिळायला लागला, याचा तपशील मी सांगायची आवश्यकता नाही. इथपासून प्रारंभ करून एक शेवटचा माझा मुद्दा आहे तेवढा स्पर्श करतो आणि मग कृपया त्यांना बोलायला आपण विनंती करावी. ती म्हणजे जगातली जी अत्यंत छोटे छोटे देश आहेत तिथे बाकी कोणी जात नाही ना. अमेरिका जाते ना, रशिया जाते ना, भारतातला याच्यापूर्वीचा प्रधानमंत्री गेला. नरेंद्र मोदी हे देशातल्या, जगातल्या छोट्या देशांना जाऊन त्या ठिकाणी जेव्हा काही देवणघेवाण करतात, त्या ठिकाणच्या भारतीयांबरोबर अभारतीय मंडळींच्या बरोबर सुद्धा मैत्री करतात, त्यावेळेला ऊर आणखी भरून येतो की जगातल्या सुद्धा तळागाळातल्या माणसांकडे ते जातात. हे फार अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटते. आणि जगातला प्रभाव प्रधानमंत्री मोदी यांचा वाढलेला आहे, भारतातला पण वाढलेला आहे. बरोबर. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय धोरणाबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, पण त्याआधी अवधूत वाघ, माझा प्रश्न हा होता की 2014-15 मध्ये मोदी लाट या देशाने अनुभवली, त्यानंतर या लाटेची सुनामी 2019 मध्ये आपण अनुभवली होती. हीच लोकप्रियता, मोदींच्या नेतृत्वाचा हाच करिश्मा आजही कायम आहे असं वाटतं का तुम्हाला? मोदी हे अथांग समुद्र आहेत आणि समुद्रामध्ये फक्त किनाऱ्यावर लाटा येतात. समुद्राच्या मध्यभागी जर गेलं तर लाटा नसतात. समुद्र हा प्रशांत असतो आणि त्यामुळे जर मोदीजींचं जर खरं आपल्याला जर स्वरूप पाहायचं असेल तर ते एका महासागरासारखं आहे, ज्या महासागराचा आदी आणि अंत आणि तळ कोणाला सापडत नाही, एवढं मोठं ते व्यक्तिमत्व आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर आज या देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी म्हणाले आणि ते मोदीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की मोदीजी हे अवतारी पुरुष आहेत,
आणि ईश्वरानेच त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं आहे. आता ज्यावेळी मुकेश अंबानी सारखा माणूस असं म्हणतोय की मोदीजी हे अवतारी पुरुष आहेत, ते नेमकं हेच वाक्य मी 2018ला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत आणि मोदीजी हे विष्णूचे अवतार 11वे अवतार आहेत हे मी 7 वर्षापूर्वी बोललो होतो. बघा, असं आहे की प्रोटोकॉल बाजूला सारून एखाद्या सार्वभौम देशाचा राष्ट्रपती ज्यावेळी मोदीजी त्यांच्या देशाला भेट द्यायला जातात त्यावेळी त्यांच्या पायाला हात लावतो, त्यांचा चरणस्पर्श करतो. यावरून मोदी नावाचं गारुड हे नुसतं भारतीयांच्या मनावर नाही तर ते संपूर्ण जगाच्या पटलावर पसरलेलं आहे हे सिद्ध होतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यावेळी आता आपल्याला 75 का 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत, या स्वातंत्र्योत्तर काळामधला सर्वात सुवर्ण काळ जो आहे तो 2014 पासून सुरू झालाय. आणि हा जो आहे हा मोदी इरा आहे, हे एक शक आहे, हे एक शक आहे, लक्षात घ्या. हे एक संवत्सर आहे आणि यामुळे ह्या देशाचा संपूर्ण भविष्यकाळ बदलून टाकण्याची शक्ती ज्या माणसाकडे आहे त्या माणसाचं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. कुठच्याही माणसाच्या मागे ज्यावेळी एक संपूर्ण देशाची जनता उभी असते त्यावेळी हजारो करोडो मुखातून, हातातून आणि हृदयातून त्यांना जे काही चांगले विशफुल थिंकिंग मिळतात, त्यामुळे मोदीजींना ही शक्ती मिळालेली आहे. मला असं वाटतं की मोदीजींची लोकप्रियता ही फक्त लोकसभेमध्ये किती आमदार आणि लोकसभेमध्ये किती खासदार निवडून आले यापेक्षा या 140 कोटीच्या लोकांमधल्या हृदयामध्ये त्यांना असलेलं स्थान आहे, यातनं मोजली पाहिजे. ठीक आहे. शैलेंद्र देवाणकर सर, मोदींचा भारतात असलेला करिश्मा आणि लोकप्रियता याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कसा फायदा झाला, हा प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण परदेशातले मोदींचे कार्यक्रम सुद्धा बरेच गाजलेले आहेत, हावडी मोदी वगैरे अशासारखे. त्यामुळे हा प्रश्न आहे आणि त्यानंतर त्यांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल तर मी विचारणारच आहे. हे बघा, अगदी स्पष्टपणे आपण जर याचा विचार केला या सगळ्या गोष्टींचा, तर जे गेल्या 10 वर्षांमध्ये सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अनेक फील्डमध्ये ते कॉन्ट्रीब्युशन आहे ज्याचा उहापोह आता आपण करतोच आहोत, परंतु आर्थिक सुधारणानंतर जर दुसरं कोणतं क्षेत्र असेल तर ते परराष्ट्र धोरणाचं क्षेत्र आहे. याचं कारण यासाठी आहे की पहिल्यांदा परराष्ट्र धोरणाचा जो संबंध आहे तो राष्ट्रातल्या ज्या काही सेंट्रलच्या फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत ज्या प्रामुख्याने आर्थिक विकासाशी निगडीत आहे, मग ते आत्मनिर्भर भारत असेल, स्टार्टअप असेल, मेक इन इंडिया असेल, या फ्लॅगशिप प्रोग्राम्सला रिअलाइज करण्यासाठी विशेष करून विकसित भारत म्हणजे पहिल्यांदा या देशामध्ये 25 वर्षाचा एक मेगा प्लॅन आखला जातो ज्याच्यामधनं विकसनशील भारताला विकसित भारतामध्ये परावर्तित करण्यासाठी काही पिलर्स आयडेंटिफाय केले जातात, जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशन मधनं स्किल डेव्हलपमेंट असेल. त्याच पद्धतीने प्रॉडक्ट नेशन जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही कशा पद्धतीने आणता येईल या दृष्टिकोनातनं तुम्हाला ज्या 2 प्रमुख रिक्वायरमेंट, एक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची, दुसरी टेक्नॉलॉजी, आणि त्यासाठी विशेष महत्व हे प्रामुख्याने परराष्ट्र धोरणाला दिलं गेलं. आता तुम्ही विचारलं की कशा पद्धतीचा फायदा झाला. मी सांगतो 2014 मध्ये भारतामध्ये प्रतिवर्षी जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत होती ही अप्रॉक्सिमेटली $30 बिलियन अॅन्युअली होती. आता आपल्याकडे जी FDI येतो हा साधारणतः $66 बिलियन अॅन्युअली आहे. हा दुप्पट आपल्याकडे झालेला आहे. दुसरा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जो फॉरेन रेमिटन्स येत असतो आपल्या जे NRIs कडनं आहे, कारण हे सगळे जे परराष्ट्र दौरे पंतप्रधान मोदींचे झाले आजपर्यंतच हे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी 90 पेक्षा जास्त देशांच्या व्हिजिट केल्या. आता हे प्रायमरीली लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांची प्रत्येक व्हिजिट ही जी आहे ही अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने केली गेली. त्याच्या मागे एक विशिष्ट उद्देश असतो. हा उद्देश यासाठी असतो की ज्या ज्या वेळेला हे लक्षात घ्या की ज्या ज्या देशांचं संक्रमण हे विकसनशील देशाकडनं विकसित देशाकडे झालेलं आहे त्या त्या देशाच्या पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षांना मोठ्या प्रमाणात दौरे करावे लागले. याचे कारण असं आहे की तुम्हाला हे उद्दिष्ट साधायचे असतील तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती FDI लागतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लागतात. त्यामुळे प्रत्येक भेटीमधनं टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट हे 2 प्रॉमिसेस घेऊन ते परत यायचे. त्याचप्रमाणे ते ज्या NRIsला अपील करायचे त्या NRIच्या माध्यमातून फॉरेन रेमिटन्स स्वीकारणारा भारत हा देश बनलेला आहे. तो फॉरेन रेमिटन्स आता अॅन्युअली 2024 मध्ये $125 बिलियन इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गेला. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे जो आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे की आपला जो फॉरेक्स आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे,
हा ज्या वेळेला 2014 मध्ये होता हा अप्रॉक्सिमेटली 400-450 बिलियन डॉलर होता, जो आता $700 बिलियन पर्यंत जाऊन पोहोचला. हे मी फिगर्स तुम्हाला यासाठी सांगतोय की याच्यातनं अर्थव्यवस्थेमधला जो कॉन्फिडन्स आहे हा आपल्याला दिसून येतो. कधी पण तुमच्याकडे ज्या पद्धतीची स्टेबिलिटी आहे त्यावरनं कोणता इन्व्हेस्टर तुमच्याकडे इन्व्हेस्ट करतो. आज ज्या पद्धतीची प्रतिमा भारताची जगामध्ये आहे, एक पद्धतीचा कॉन्फिडन्स आहे. आपल्या पासपोर्टला ज्या पद्धतीचं महत्व आलं, म्हणजे एक खुद्द पंतप्रधान मोदींचं वाक्य असं होतं की यापूर्वी आंतरराष्ट्रीय संस्था संघटना काही गोष्टी निर्धारित करायच्या आणि भारत त्याला निमूटपणे फॉलो करायचा. आता भारत अजेंडा ठरवतो आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्याला फॉलो करतो. आणि नेहमी झालं G20च्या व्यासपीठावरनं ब्लॅक मनीचा असेल, जे इकॉनॉमिक ऑफेंडर्स आहेत त्यांना रिपॅट्रिएट करण्याचा मुद्दा असेल, G20च्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आफ्रिकन युनियनला समाविष्ट करून घेण्याचा मुद्दा असेल, आणि आता ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून भारत जो पहिल्यांदा पुढे येतो आहे, हे सगळे बदल जे तुम्हाला दिसून येत आहेत, तो प्रचंड मोठा कॉन्फिडन्स आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये आणण्याचं एक फार मेजर काम. कारण याचं कारण असतं की याच्यात पर्सनल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावे लागतात. एक व्यक्ती म्हणून त्यांनी जो प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट फॉरेन अफेअर्स मध्ये केली, त्यामुळे परराष्ट्र धोरणाचा चेहरा मोहरा एक 10 वर्षांमध्ये बदलून गेलेला आहे. आणि आज जो भारत, जो केवळ दक्षिण आशियापुरता याचा प्रभाव मर्यादित होता, तो आता ग्लोबल इम्पॅक्ट कडे जातोय. म्हणजे अमेरिका पुरस्कृत क्वाड संघटनेचा आपण सदस्य बनतो, रशिया चायना पुरस्कृत शांघाय सहकार्य संघटना ब्रिक्सचा आपण सदस्य बनतो. आज एकीकडे रशिया बरोबर बोलतो, युक्रेन बरोबर बोलतो, रशिया बरोबर बोललो, अमेरिकेबरोबर बोलतो, इस्रायल पॅलेस्टाईन असेल, इस्रायल इराण असेल, या सगळ्यांबरोबर समान संबंध एकाच वेळी ठेवणारा हा देश बनू शकतो. ही कॅपॅबिलिटी आपण जगापुढे आणणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ब्रँड इंडिया जगापर्यंत पोहोचवणं, हा देश हा गारुड्यांचा देश राहिलेला नाहीये. या देशाची आपण हा सातत्याने आपल्या कल्चरल इम्पेरियलिझम मध्ये आम्ही सगळं एक लक्षात घ्या, UAE मध्ये एक एवढं मोठं हिंदू मंदिर बनतं, त्यासाठी UAE सारखा इस्लामिक देश तुम्हाला शेकडो एकर जागा देते. हे फार मोठं उदाहरण आहे. म्हणजे केवळ आपण रिव्हर्स कल्चरल इम्पेरियलिझमच्या गोष्टी नाही करायच्या, ते प्रत्यक्षात आणण्याचं कार्य जे आहे हे आपण या ठिकाणी केलेलं बघतो आहोत. तर मला असं वाटतं की परराष्ट्र धोरण एक क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये रिव्होल्युशनरी चेंजेस गेल्या 10 वर्षांमध्ये आलेत, आणि त्याचे फ्रूट जे आहेत, त्याची फळं जी आहेत, ती तुम्हाला येत्या काळामध्ये दिसून येतील. ठीक आहे. प्रवीण पुरोसर, मी तुमच्याकडे येतो, पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय निघालाय म्हणून फक्त अनय जोगळेकर यांना एक प्रश्न घेतो आणि त्यानंतर मी तुमच्याकडे येतो. अनय जोगळेकर, गेल्या 11 वर्षात पंतप्रधान मोदींची आपण कारकीर्द बघितली, तर या 11 वर्षात देशाचं आंतरराष्ट्रीय धोरण कसं राहिलं असं तुम्हाला वाटतं? तुमचं म्हणणं खरं आहे. जसं परराष्ट्र धोरणाचा विषय येतो तसंच देशाच्या संरक्षणाच्या बाबतीतही मोदी सरकारची कामगिरी गेल्या 11 वर्षातली, आणि त्याच्यातही नरेंद्र मोदींची व्यक्तिगत दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे. मला आठवतंय पूर्वी बातम्यांचा विषय काय व्हायचे, तर भारताने अमुक विमानं अमुक देशाकडनं आयात केली, अमुक क्षेपणास्त्र त्या देशाकडनं आयात केली. दुसऱ्या देशाकडनं आयात करण्यावर आपल्या देशाचा जसा भर होता, तसंच आयात केलेल्या गोष्टींबाबत आपल्याला अभिमानही वाटायचा. पण या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी जे प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या 11 वर्षात केले, सगळ्यात पहिले त्यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी मेक इन इंडियाच्या अंतर्गत अशा प्रकारचं धोरण सुरू केलं की प्रत्येक देशात ज्याच्याकडनं भारत शस्त्रास्त्र खरेदी करतोय त्याला त्या खरेदी केलेल्या किमतीचा काही हिस्सा 40%, 50% भारतात त्याला उत्पादन करावं लागेल. नंतर त्या धोरणात बदल करून त्यांनी संरक्षण क्षेत्रातल्या अनेक शस्त्रास्त्र असतील किंवा इतर प्रकारची खरेदी असतील की आम्ही फक्त भारतीय कंपन्यांकडनं, भारतातल्या कंपन्यांकडनं खरेदी करणार. आणि त्यामुळे जर विदेशी कंपन्यांना या बाजारात उतरायचं असेल तर त्यांना भारतात कंपनी स्थापन करावी लागेल. मोठ्या प्रमाणावर कुठे 100%, कुठे 50%, कुठे 70% उत्पादन त्या वस्तूचं किंवा त्या शस्त्राचं किंवा त्या प्रणालीचं भारतात करावं लागेल. आणि जिथे शक्य आहे तिथे भारताला तंत्रज्ञानाचंही हस्तांतरण करावं लागेल. सुरुवातीला या धोरणावर टीका झाली, पण जो शस्त्रास्त्रांचा सगळ्यात मोठा आयातदार असं नाव लौकिक असलेल्या भारताने गेल्या वर्षी 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त शस्त्रास्त्रांची निर्यात केली. यावर्षी हा आकडा आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आत्मनिर्भरतेचा संरक्षण क्षेत्रातील असा फायदा झाला की जेव्हा भारताला युद्धात गरज असते तेव्हा अनेकदा अगदी मित्र देशांकडनंही हात आखडता घेतला जाऊ शकतो. जगात आत्ता इतरत्रही युद्ध सुरू आहेत, गाझापट्टीत युद्ध सुरू आहे, रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. आणि त्यामुळे जर आपण या शस्त्रास्त्रांवर कायम अवलंबून राहिलो असतो तर आपल्याला हे युद्ध लढता आलं नसतं. पण संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या धोरणामुळे
भारत आज महत्त्वाच्या शस्त्रांचं तसंच प्रणालींचं उत्पादन भारतात करत आहे. आणि आज जगात मागणी असताना भारतीय कंपन्या आणि त्याच्यातही लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्या या मागणी पूर्ण करत आहेत. त्याच्यातनं लाखो रोजगार देशात तयार होत आहेत. आणि या प्रकारे भारताला एक हिंद प्रशांत महासागरातील इंडो पॅसिफिक भागातील एक महत्त्वाची सत्ता बनवण्यात मोदी सरकारने उचललेली पावलं खूप महत्त्वाची. हे सोपं नव्हतं, कारण त्याच्या आधीची 10 वर्ष खास करून UPA सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होण्याच्या भीतीमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी ठीक आहे. आपण टाळली होती. त्याच्यामुळे खास करून वायुदलाच्या बाबतीत आपलं खूप मोठं नुकसान झालं होतं. ते नुकसान अजूनही पूर्णतः भरून निघालेलं नाहीये. आणि अशा प्रसंगी देशाच्या संरक्षण क्षेत्राकडे भर देऊन एकाच वेळेला पाकिस्तानबरोबर युद्ध करताना दुसरीकडे चीनबरोबर युद्धाची तयारी ठेवून स्वतःची संरक्षणात्मक तयारी करण्याचं आव्हान मोदी सरकारने लिहिलं पेललं आहे. ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणातून देशातल्या राजकारणाकडे येऊया आणि त्याचबरोबर मोदींच्या प्रतिमेबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. प्रवीण पोरो सर, तुम्ही पत्रकारितेत इतके वर्षांपासून आहात. मोदींची गेल्या 11 वर्षातली कारकीर्द तुम्ही कसं बघता आणि त्याबद्दलचे काही ठळक मुद्दे तुमच्या दृष्टीनं? सुरुवातीला नरेंद्र मोदी यांना मी वयाच्या 75 वर्ष पूर्ण ते करतायत त्यांना त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. एक तर आपल्याला सगळं पाहायला पाहिजे, एक तर जमिनीवर सध्या परिस्थिती काय आहे, भारतात तळागाळामध्ये काय स्थिती आहे, काय चर्चा आहे, या संदर्भात आपल्याला बोललं पाहिजे. अवधूतजी, रमेशजी, शैलेंद्रजी आणि जोगळेकर यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि वेगवेगळ्या देशांवरती आपल्या भारताची प्रतिमा कशी वर गेली आहे, कशी उच्च स्तरावर गेलेली आहे, त्यांनी सांगितलं जरूर असेल. पण भारतामधली आणि देशांतर्गत स्थिती जर पाहिली तर खूप काही चांगली आहे, उत्तम आहे असं म्हणता येणार नाही. बद्दल बोललं पाहिजे. आज त्यांच्याविषयी मी वैयक्तिक त्यांच्या वैयक्तिक स्तरावर कुठलीही चर्चा करत नाही. फक्त एकच आहे की गेल्या 11 वर्षामध्ये भारतातली अवधूत वाघ सर, ऐका ना, अवधूत वाघ सर, आपण पुरो यांना मुद्दा कंप्लीट करू द्या, मग मी तुमच्याकडून येतो ना उत्तर जाणून घ्यायला. प्रवीण पुरो काय म्हणतात ते आधी आपण ऐकून घेऊयात प्लीज, विनंती आहे माझी. म्हणजे सत्तेवर आल्यानंतर नोटबंदी असो, GSTचा अंमल असो किंवा कोरोना काळामध्ये PM केअर फंड असो, इलेक्ट्रॉल बॉन्डचा संबंध असो की ज्याच्यामध्ये 2244 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळतात. PM केअर मध्ये 7,013 कोटी हे PM केअर मध्ये, म्हणजे आपला पंतप्रधान रिलीफ फंड असतानाही स्वतंत्र केअर फंड मध्ये एवढे पैसे जमा होतात, त्याचा हिशोब सामान्य माणसाला मिळत नाही. अदानी आणि अंबानींसाठी सगळे उद्योग खुलेपणाने त्यांना दिले जातात. उघडपणे खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं जातं. प्रचंड महागाई, प्रचंड बेकारी आणि भ्रष्टाचाराला पारावार राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसच्या 75 वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार जरूर झाला, पण तो व्यक्ती स्तरावर झाला, हा सामूहिक स्तरावर होतोय. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉलच्या बॉन्डच्या माध्यमातून आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये घोडबंदरचं ते आपण टनेलचं आपण प्रकरण पाहिलं. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं आणि ह्या टेंडरला स्थगिती दिली. ठीक आहे. अनेक उद्योगांच्या खाजगीकरणामुळे तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्या हाताला काम नाहीये. आज परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांना काम कसं द्यायचं याच्या संदर्भात सरकार कुठलीही तजवीज करत नाहीये. जे केंद्रामध्ये आहे तेच राज्यामध्ये. शासनाने, सरकारने याकडे अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे. खरं मोदींसाठी ही खूप चांगली संधी होती आणि आहे. मोठ्या शक्तीने दोन्ही सरकार इथे असताना महाराष्ट्रामधले तरुण आजही प्रवीण, ऐका ना, प्रवीण पुरो सर, मोदींच्या काळात काहीच चांगलं घडलं नाहीये की जे चांगलं घडलं त्याला पण झाकळून टाकणारं सध्याचं हे भीषण वास्तव आहे? जरूर घडलं. मी या ज्या काही घटना तुमच्या समोर ठेवल्या की जे काही चांगलं घडलं, अवधूतजी बाकी या आपल्या सहकार्याने चांगलं सांगितलं. मी काय त्यांना टीका करत नाहीये, पण वास्तव जे आज आहे देशामध्ये
अहो, 365 जर 2 कोटींचा आपल्याला 2 कोटींचा जर रोजगार द्यायचा होता, आम्हाला जर 2 कोटींचा रोजगार जाहीर केला होता, ठीक आहे. आणि तुम्ही काय झालं त्या 2 टीका-टीका कोटींच्या करत बसला की ठीक आहे. बोलूया प्रवीण पुरोहित तुम्हाला थोडं थांबवतो. अवधूत वाघ यांच्याकडून आपण उत्तर जाणून घेऊया. तुम्ही सांगितलेलं त्यांना पटलेलं दिसत नाही. अवधूत वाघ सर बोला. आम्हाला चर्चेला जे बोलवलं त्यावेळी मी स्पष्टपणे विचारलं होतं की ज्या लोकांना तुम्ही बोलवणार आहात त्याच्यामध्ये मुलींचे राजकीय विरोधक त्या आहेत अतिरेक्याने हे सगळं घडवलं. ते अतिरेकी गेले होते. स्पष्टपणे नाही म्हणालात. प्रवीण सर थोडं थांबा ना. अवधूत वाघ यांना बोलू द्या ना. काहीतरी तारतम्य ठेवून बोलण्याची पद्धत आहे. तुम्ही सुद्धा आज जर त्या प्रणिती शिंदेसारखा काळा दिवस वगैरे बोलायला लागलात तर कसं व्हायचं? 364 दिवस तुम्हाला दिलेले आहेत पोरो साहेब, 365 दिवस दिलेले आहेत. नाही मी सांगतो, मी जे विचारलं तुम्हाला त्याच्यावर सांगा ना तुम्ही. दिवस काय आहे? अहो अवधूतजी, मी तुम्ही बोलत असताना तुम्ही टोकलं का? मी बोललो का काही? नाही. मग मी हे मुद्दे जे उपस्थित केले, वाढती महागाई वाढली नाही, महागाई झाली नाही का आपल्याकडे? कार्यक्रम जे कंडक्ट बेकारी नाही आहे का? भ्रष्टाचार होत नाही आहे का? नोटबंदी फसलेली आहे, हे आपण मान्य करता की नाही? ठीक आहे. प्रवीण पुरोहित सर, जो तत्व जे आहे ठीक आहे. प्रवीण पुरोहित सर ऐका ना, या मुद्द्यांवर आपण बोलूयात. पण मला वाटतं शैलेंद्र देवळणकर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, पांडव पण आहेत. मला दोघांकडून सुद्धा काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. मी आता देवळणकर सरांकडे जातो. देवळणकर सर, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सध्या एक टीका बघायला मिळते की मोदींची परराष्ट्र नीती ही सपशेल आपटलेली आहे. त्याला संदर्भ ते देतात डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यातल्या नात्याचा. डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार एक प्रकारे मोदींनी केला, त्यांच्यासाठी मतदानाचं आवाहन केलं आणि आता तेच डोनाल्ड ट्रम्प भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावतायत. भारताची अर्थव्यवस्था डबघाईस यावी यासाठी ते प्रयत्न करतायत. भारताची इकॉनॉमी डेड झाली असं ते म्हणतायत. या नरेटिव्हला काउंटर नरेटिव्ह काय आहे नेमका सरकारकडे? खरंच जमिनी स्तरावर ही स्थिती आहे परराष्ट्र धोरणाबाबत असं म्हणता येईल जे विरोधक म्हणतात? आपलं परराष्ट्र धोरण हे अमेरिकेला काय वाटतं, अमेरिकेला चांगलं वाटतं का वाईट वाटतं, जगातल्या इतर देशांना काय वाटतं, त्यापेक्षा आमच्या जनतेचे हितसंबंध काय आहेत हे आमच्या परराष्ट्र धोरणाची प्रायोरिटी आहे. आमच्या शेतकऱ्यांचे इंटरेस्ट काय आहेत, आमच्याकडे लघु व्यावसायिकदारांचे इंटरेस्ट काय आहेत, आमच्याकडे फिशरीजमध्ये डेअरी प्रॉडक्ट्समध्ये असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांचे इंटरेस्ट काय, हे आमच्यासाठी पॅरामाउंट आहे. यासाठी आपण त्या सगळ्यांच्या बाजूनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेसारख्या सगळ्या ह्या मोठ्या शक्तींबरोबर आपण पूर्णपणे अत्यंत ठाम राहिलो. याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, आम्ही परराष्ट्र धोरणातली निर्णय स्वातंत्र्य म्हणतो, जे आम्ही अबाधित ठेवलं, जे आपण पूर्वीपासून ज्याचा आग्रह धरत आलेलो होतो की परराष्ट्र धोरणामध्ये निर्णय स्वातंत्र्य अबाधित पाहिजे. हे निर्णय स्वातंत्र्य आम्ही अबाधित ठेवलेलं आहे. मुळात मुद्दा लक्षात घेणं गरजेचं की डोनाल्ड ट्रम्पचे काय फक्त भारताच्या विरुद्ध नाही, 123 देशांच्या विरुद्ध त्यांचं टेरिफ आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं की आज ज्या जपानने डोनाल्ड ट्रम्पना जसं वाटतं तशा पद्धतीचा ट्रेड डील केला, त्या जपानमधले त्यांचे जे पंतप्रधान होते शिंगेरू इशिबा यांना राजीनामा द्यावा लागला, कारण त्यांनी त्यांचं ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं. इंडोनेशियाने ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं, युरोपियन देशांनी ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं. आज आपण ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन करणं म्हणजे अमेरिकेचा जेनेटिकली मॉडिफाईड मका, त्यांचा सोयाबीन, त्यांची सफरचंद, त्यांचे बदाम हे तुमच्या मार्केटमध्ये ओव्हरफ्लड होऊ द्यायचे. त्यामुळे अशा पद्धतीचं ओव्हरफ्लड होऊ देणार नाही आपण. आपल्याला आपले शेतकरी, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला काय वाटतं, यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण नाही चालणार. डोनाल्ड ट्रम्पला वाटतं की आपण रशियाकडनं तेल घेणं थांबवावं. का थांबवावं? अहो आमच्यासाठी तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे. जेव्हा युरोपियन देश लक्झरी आयटम्स 67 अब्ज डॉलरचे लक्झरी आयटम्स हे तुम्ही रशियाकडनं आयात करता, कुठं अमेरिका अल्युमिनियम आणि लिथियम हे रशियाकडनं आयात करतो, त्यावेळेला तुम्हाला काही वाटत नाही. आम्ही जीवनावश्यक तेलासारखी वस्तू जेव्हा त्यांच्याकडनं आयात करतो तेव्हा तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. आणि हे किती हास्यास्पद आहे की आम्ही त्यांच्याकडनं तेल घेणं थांबवले आणि व्लादिमीर पुतीन यांचं मतपरिवर्तन होईल आणि ते युद्ध थांबवतील. अहो तुम्ही 5000 सँक्शन लावले, ते युद्ध थांबलं नाही आणि आमच्या एकट्या तेल घेण्याने युद्ध थांबणार आहे. हे सगळं दबाव तंत्राचा भाग आहे. आम्हाला त्यांनी जे पेनलाइज केलं हा दबाव तंत्राचा भाग आहे. आमच्या दुप्पट तेल चीन विकत घेतो, युरोप घेतो, तुम्ही त्यांना पेनलाइज नाही करत, तुम्ही करतात, पण आपण ठाम राहिलो भूमिकेवरती. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपला कणखरपणा, आपला आत्मविश्वास परराष्ट्र धोरणातून दिसून आला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्याला लक्षात घ्या 45 वर्ष अमेरिकेबरोबर आमचे संबंध चांगले नव्हते आणि आजच्या घडीला जेवढी गरज अमेरिकेची नाही तेवढी अमेरिकेला भारताची आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या अलीकडच्या काळातले ट्विट बघा, इव्हन पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसासंदर्भातले ट्विट बघा, ते काय आहे, त्यांचं पुन्हा एकदा रिकन्सिलिएशनची भूमिका आहे. अहो त्यांना त्यांच्याच पक्षातनं प्रचंड टीका व्हायला लागलेली आहे. मोठ्या मुश्किलीने अमेरिकेने भारताचं मतपरिवर्तन करून संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये चायनाचा काउंटर वेट म्हणून आपल्याला उभं केलं होतं. आणि तुम्ही एका ट्रेड सारख्या गोष्टीवरनं, छोट्या गोष्टीवरनं आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. $32 बिलियन ट्रेड आहे.
तो काय आपल्या जीडीपीचा तो 2.3% येतो, अमेरिकेसाठी तो निग्लिजिबल आहे. केवळ ट्रेड गोष्टीसाठी जर तुम्ही आम्हाला या गोष्टीसाठी पेनलाइज करत असाल तर आम्हाला आमचं फॉरेन अफेअर्स, आमच्या लोकांचे हितसंबंध आमची टॉप प्रायोरिटी आहे. त्यामुळे आपण याला झुकणार नाही, स्पष्टपणे सांगितलं. परराष्ट्र धोरणामध्ये आपण रेड लाईन्स आखलेल्या आहेत, आमच्या लक्ष्मण रेषा आहेत. ह्या लक्ष्मण रेषा आम्ही क्रॉस करू देणार नाही. पाकिस्तानने क्रॉस केल्या, आम्ही रिटॅलिएट केलं. आम्ही इथपर्यंत आतमध्ये घुसलो, सगळे दहशतवादी स्थळ केलं. चायनाने केला, उद्या आम्ही रिटॅलिएट करू. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कोणतंही आमच्या फॉरेन पॉलिसीचं फेल्युअर नाही, उलट आपल्या परराष्ट्र धोरणामधला कणखरपणा, आपल्या परराष्ट्र धोरणातला जबरदस्त आत्मविश्वास या बाबतीमध्ये जगाकडे झालाय. अहो, ज्या ज्या देशांनी डोनाल्ड ट्रम्पच्या दबावात येऊन निगोशिएशन केले त्या त्या देशांमध्ये त्या त्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध प्रचंड प्रोटेस्ट सुरू झालेत. तुम्ही जपानचं उदाहरण बघा, आणि ज्या लोकांना टीका करतात त्यांना म्हणा जपानचं स्टडी करा, का शिंगेरू इशाबांना राजीनामा द्यावा लागला. हे सगळीकडे घडले, भारतात घडत नाही. कारण भारत कोणत्याही पद्धतीने त्यांच्या दबावापुढे झुकायला तयार नाही. आता डोनाल्ड ट्रम्प बघा, ट्रेड निगोशिएशन परत सुरू झालेले आहेत, रिकन्सिलेटरी स्टँड परत सुरू झालेला आहे. काही दिवसांनी तुम्हाला बातमी येणार आहे की हे सगळे आयात शुल्क आहे परत घेतले जातील. या प्रेशर टॅक्टिक्सला भारत दबाव पडणारा नाहीये. हा भारत बदललेला आहे. $700 बिलियन जगातला सगळ्यात जास्त जीडीपी ग्रोथ रेट असणारा हा देश आजचा. आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. दुसरं शेवटचा मुद्दा लक्षात घ्या, परराष्ट्र धोरणातनं आमच्या एक्सपोर्टवरनं आमचं काहीही अडत नाहीये. आमच्या जीडीपी मधला सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर आमचं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. आमच्या जीडीपीचा 40% पार्ट हा डोमेस्टिक कन्झम्पशन मधनं येतो. फॉरेन अफेअर्स मधनं फक्त 13% येतो, चायनाचा 53% येतो, इंडोनेशियाचा 93% येतो, साऊथ कोरियाचा येतो. आम्हाला काही फरक पडत नाही. असे आयात शुल्क लागले, आर्थिक महामंदी आली, युरोपमधलं रिसेशन आलं, भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लागलेला नाहीये. आणि अशा एका देशाबरोबरच्या त्याच्या तिप्पट पटीने व्यापार युरोप बरोबर आहे, मिडल ईस्ट बरोबर आहे, साऊथ ईस्ट एशिया बरोबर आहे. आम्हाला अजिबात फरक पडत नाहीये. उलट लक्षात घ्या, अमेरिकेचं उदाहरण 1998 ला आम्ही पोखरणमध्ये दुसरा अणुपरीक्षण जेव्हा केलं, अमेरिकेने आपल्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले. त्याच अमेरिकेने ते आर्थिक निर्बंध 2001 ला काढले. तेवढं स्ट्रोक टॅलबोटला अपॉइंट केलं, जसवंत सिंग स्ट्रोक टॅलबोट मध्ये चर्चा केल्या आणि त्यांनी हे निर्बंध मागे घेतले. त्यामुळे ही प्रेशर टॅक्टिक्सला भारत बळी पडत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही बळी पडला नाही, आता बिलकुल पडले, कारण आपली प्रचंड इकॉनॉमिकली आम्ही स्ट्रॉंग आहोत. ठीक आहे, ठीक आहे. रमेश पांडव सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे काही नरेटिव्ह बद्दल आणि काही मुद्द्यांबद्दल. ज्या नरेटिव्हची चर्चा कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा विषय निघाला की निघते, तोच नरेटिव्ह म्हणजे संविधान बदलाचा. शेटजी भटजींचा पक्ष असं म्हणून ज्या भाजप पक्षाला हिणवलं गेलं, त्याच पक्षातून एक ओबीसी तरुण समाजकारणात येतो, त्यानंतर राजकारणात येतो, देशाचा पंतप्रधान होतो, त्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते संविधान दिन साजरा करतात, त्याचबरोबर संविधान भवन म्हणून नाव देतात. पण तोच व्यक्ती संविधान बदलणारा अशा पद्धतीचा एक प्रचार विरोधकांकडून केला जातो आणि तो प्रचार देशातल्या जनतेला किंवा जनतेच्या ठराविक भागाला अपील होतो आणि त्याचा फटका निवडणुकांमध्ये बसतो. मग मला एक सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी असं ते स्वतः सार्वजनिक मंचावरून सांगतात, मग त्यांचं हे अपील जनतेपर्यंत पोहोचवण्यात बाधा नेमक्या कुठल्या आहेत? सोशल इंजिनिअरिंगचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही म्हटलं की सप्रेस क्लाससाठी आम्ही हे केलंय, भटक्या विमुक्तांसाठी आम्ही केलंय, पण हा भटका विमुक्त, हा सप्रेस क्लास भाजपला, मोदींना आपलं मानतो का? तुमच्याकडे काय आकडेवारी, तुमचं मत त्याबद्दल? पांडव सर. होय, माझ्याकडे त्यातली आकडेवारी ही आहे. मी असं निश्चितपणे सांगू शकतो की विशेषतः जेव्हा संविधान या विषयात पुढे आम्ही गेलो त्यावेळेला संविधानाच्या संबंधातली यात्रा आम्ही प्रत्यक्ष काढली होती. त्या यात्रेत मीही सहभागी झालो आणि जवळजवळ 30 जण यांचे ऑब्जेक्शन्स असायला पाहिजेत असं वाटत होतं. ते 30 जण जवळजवळ 30 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ती फेरी काढली होती. आणि त्यावेळेला अनेक जण आमच्या बरोबर असे होते की जे या सप्रेस्ड क्लास मधले किंवा शेड्यूल कास्ट मधले होते, हे सगळेच्या सगळे. आणि यांनी ठामपणानं सांगितलं की संविधान बदल होऊ शकत नाही, तशी करायची प्रोव्हिजन नाही. त्यावेळेला माझंही एक भाषण आहे की संविधान कोणाच्याही बापाला बदलता येणार नाही. एकदा 42 ला तसा 42वी घटना दुरुस्ती करायचा प्रयत्न जेव्हा झाला होता तेव्हा 43वी घटना दुरुस्ती करून ते पुन्हा ठीक करण्यात आलं. माझं म्हणणं याच्यावर पहिला मुद्दा असा आहे की ज्यांनी घटना बदल करायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही हे जगजाहीर असताना, आणि ज्या मंडळींनी ही घटना बदल उडवून लावला किंवा घटना बदलाचा प्रकरण जे मूळ ढाच्याला हात लावायचा प्रकरण उडवून लावला आणि पुढच्या काळात घटनेसंबंधामध्ये प्रचार केला, त्यांच्यावर असो आरोप करणं, याला एक वेगळी राजकारणातली स्टाईल म्हणतात. तुम्हाला यश मिळालं की तेच अपयश म्हणायचं.
ही जी स्टाईल आहे याला काही कुठे तोंड देता येत नाही. तो राजकारणातला भाग असू शकतो. विधानसभेच्या वेळेला मग ही आकडेवारी कशी बदलली? तर याचं कारण असं आहे की हा जो नॅरेटिव्ह त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला होता तो त्याच समाज घटकातल्या मंडळींच्या लक्षात आलं की अरे हे तर सरळ सरळ खोटं आहे, खोटं बोलतात विरोधक मंडळी, आणि मग त्याचा परिणाम विधानसभेच्या वेळेला आपल्याला दिसला. हा त्यातला पहिला मुद्दा. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यातली ठळकपणाने अशी लक्षात घेतली पाहिजे की असा संविधान बदल करता येत नाही. 368व्या कलमानुसार संविधानामध्ये छोटेसे बदल करता येतात, परंतु संविधानाचा ढाचा बदलता येत नाही. हे आमच्या विरोधकांना माहिती असून सुद्धा ते गैरसमज पसरवायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आम्ही आहे 12 ठिकाणी संविधान अभ्यास मंडळ महाराष्ट्रात आम्ही चालवतो. 26 नोव्हेंबरला मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 1,500 कार्यक्रम घेतले आणि आजही आम्ही या संबंधात प्रचार करतो आहोत. नवे त्या संबंधातला एक हेडलाईन माझं कुठेतरी छापा तुम्ही जरूर. पूर्वीची समाज रचना जाऊन 75 वर्ष झालेली आहेत. नवीन समाज रचना आता सुरू झालेली ती संवैधानिक समाज रचना आहे. याच्या संबंधातला प्रचार आम्ही सोडून बाकी कोणीही करत नाही. प्रधानमंत्री मोदींचे समर्थक सोडून बाकी कोणीही करत नाही. अजूनही ते तशाच जातीपातीच्या प्रकरणात अडकून पडलेले. त्याला काय करायचं? तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे. रोजगार वाढलाय, आत्मनिर्भरता वाढली आहे, स्टार्टअप वाढलं आहे, नोटबंदी नंतर अनेकांचा फायदा झालाय, सर्वसामान्य माणसाला उद्योगधंदे मिळायला लागलेत. हे चित्र असताना आपण मात्र त्याच यशाला अपयश म्हणायचं हे माझ्या दृष्टीनं काही ठीक वाटत नाही. आता एक शेवटचा बारीक फक्त कोणा सांगितला पाहिजे. शेवटी तो ट्रम्प चिडला तो कशामुळे? कारण भारत देश इतकावर चालला की ट्रम्पचा प्रभाव कमी व्हायला लागला म्हणून ते चिडलेले आहेत. पाकिस्तानच्या वेळेला काय झालं? सिंधू नदीचं नाक दाबायचं काम कुणीच करू शकलं नव्हतं आतापर्यंत. नरेंद्र मोदींनी बरोबर ते करून दाखवलं. ट्रम्पला नाक धरावं लागलं आणि घाशीत यावं लागलं. हे सत्य नाही का? मग ह्या ट्रम्पच्या अपयशाच्या संबंधात आमच्या देशातल्या काही मंडळींना अभिमान का वाटावा हेच कळत नाही. मला या बाबतीत खूप मोठी शंका आहे. पण पाकिस्तान इश्यू असो नाहीतर ट्रम्पचा इश्यू असो, प्रधानमंत्री मोदी यांनी आमच्या देशाला इतकं ताकदवान बनवलेलं आहे की ही मंडळी चिडणं स्वाभाविक आहे. जोपर्यंत खाली होते तोपर्यंत काही अस्वस्थता नव्हती. जेव्हा आता भारत पुढे जायला लागला, जगात सगळीकडे प्रभाव टाकायला लागला, अमेरिकेपेक्षाही जास्त प्रभाव सुरू झाला, अमेरिकेची त्रांगडी उघडी पडायला लागली, चीनची त्रांगडी उघडी पडायला लागली, त्यावेळेला ती मंडळी चिडणं स्वाभाविक आहे. हे जागतिक राजकारण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं या पद्धतीनं गेल्यामुळे आता त्यांनी स्वदेशीचा पुकारा केलेला आहे. बाहेरच्या जगाला कसं पटतील हे स्वदेशीचा पुकारा? इथं जर तुम्ही सगळं तयार करायला लागले तर त्यांचं भांड सगळं ते उत्पन्न त्याचं काय करायचं? अमेरिकेचं किचन सुद्धा दुसरा देश करतो. अमेरिकेत स्वतःची काही भांडी कुंडी आहेत की नाही याची शंका. मी अमेरिकेत राहिलोय म्हणून तुम्हाला मी सांगतो की त्यांच्या देशात ते कपडे लोक शिवून देतात. असली जर स्थिती असेल तर त्या देशाचं काय होईल? आमच्या देशातलं इथं स्वदेशीचं उत्पादन आहे. म्हणजे मला असं आठवत आहे की महात्मा गांधींनी जेव्हा किंवा टिळकांच्या काळामध्ये स्वदेशीचे नारे लागले, त्याच्यानंतर स्वदेशीचा नारा पहिल्यांदा 100 वर्षानंतर आपल्या देशात नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. मग हे व्हायला नको का? आमच्या देशातलं सगळं उत्पादन इथं आम्ही वापरलं पाहिजे, आम्ही त्याच्यात प्रसार केला पाहिजे आणि फॉरेनला सुद्धा पाठवलं पाहिजे, एक्सपोर्ट वाढवला पाहिजे. आणि म्हणून GDP वाढणं, त्याच्यानंतर आमच्या माणसाला कामं मिळणं, याच्या आकडेवारीच्या दृष्टीने कुठेही पाहता येऊ शकतं. हे वाढलेलं आहे. बेरोजगारी कमी झालेली आहे. बेरोजगारी संपलेली नाही हे तर सत्य आहे, परंतु बेरोजगारी कमी झालेली आहे आणि याच्या उलट रोजगारी वाढलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण छोटे छोटे उद्योग वाढत आहेत. ठीक आहे पांडव सर, आणखी काही मुद्दे आहेत मला त्याच्याबद्दल तुम्हाला पण विचारायचं आहे. फक्त आपण थोडंसं थोडक्यात मुद्दे मांडूयात म्हणजे आणखी प्रश्न मला विचारता येतील आणि त्याची उत्तरं तुमच्याकडून घेता येतील. पुढचा प्रश्न माझा प्रवीण पुरो सरांना आहे. प्रवीण पुरो, तुम्ही इतरही काही पंतप्रधानांची कारकीर्द बघितलेली आहेत. कंपॅरेटिव्हली पंतप्रधान म्हणून मोदींची कारकीर्द तुम्हाला कशी वाटते आणि त्यांच्या नेतृत्व, वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाबद्दल तुमचं एक अनालिसिस सांगा. व्यक्तिमत्व, नेतृत्व या संदर्भात नरेंद्र मोदी हे इतरांपेक्षा उजवे आहेत हे मान्य करायला पाहिजे. पण सामान्यतः पंतप्रधान म्हणून घ्यायचे निर्णय जे आहेत ते सामुदायिक निर्णय जर घेतले गेले तर ते सर्वसामान्य माणसालाही लागू होतील, त्याचाही त्याला फायदा होईल. अनेक वेळेला असं होतं आपल्याकडे की असंख्य उद्योग आपल्याकडे आजही देशामध्ये आहेत, देशांतर्गत आहेत, पण आज सर्वाधिक जो फायदा कोणाचा होतोय तर आपल्याकडे दोनच उद्योगपती आहेत, एक म्हणजे अदानी आणि अंबानी. या संदर्भात जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आज आपल्याकडे जंगलं उद्ध्वस्त होत आहेत.
ते कशासाठी? अदानींच्या केवळ कोळशाच्या खाणींसाठी. हे जे काही निर्णय जे आज घेतले जात आहेत, हे निर्णय जर काउन्सिलाकडून व्यवस्थित जर घेतले गेले असते, आणि खऱ्या अर्थानं आपण काय करतो की आपल्या मातेच्या नावाने आपण एक झाड लावायचंय, पण 10 लाख आंब्याची झाडं जेव्हा तोडली जातात त्यावेळेला त्याचा आपण कोणी विचार करणार की नाही करणार? पांडव सरांनी आणि शैलेंद्रजी सांगितलं की रोजगार हा प्रश्न आपल्याकडे अतिशय महत्वाचा आहे. या संदर्भात जर आपण मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांची तुलना जर करायचं झालं तर थेट इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या संदर्भात मनमोहन सिंगांनी जे उदार धोरण दाखवलं तेच जर धोरण प्रामाणिकपणे जर दाखवलं असतं नरेंद्र मोदींनी, तर आज आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट वाढलीच असती. आणि वाढली जर असेल तर त्याच्यामुळे आपल्याकडे बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे, रोजगार अतिशय मोठ्या प्रमाणात मिळाला पाहिजे होता. जे मोदींनी सांगितलं होतं आपल्याला 2 कोटी दर वर्षाला आपण रोजगार देऊ, वास्तवात ते आलेलं नाही. ते जर आलं असतं तर सामान्यतः अतिशय साधारण माणसालाही आपल्याकडे रोजगार देता आला असता. ठीक आहे, हे होऊ शकलेलं नाही. ठीक आहे. अनेक घटनांमध्ये आपण असं विचार करू शकतो की आपल्याकडे राष्ट्रपती जे आहेत, राष्ट्रपतींना सर्वाधिक अधिकार आहे, ते आपले घटनात्मक प्रमुख आहेत. आपल्याला कल्पना असेल, संसद भवनाचं उद्घाटन झालं, आपल्याकडे राष्ट्रपती त्या भवनाच्या उद्घाटनाला नव्हत्या. राम मंदिराचं उद्घाटन झालं, आपल्याकडे ते राष्ट्रपती कोविंद सर आपल्याकडे त्या कार्यक्रमाला नव्हते. हे असं का होतं? जर घटनात्मक प्रमुख जर आपल्याकडे ह्या असा कार्यक्रम असेल ज्याला जागतिक मान्यता आहे, जागतिक स्तरावर ज्याची चर्चा होते, अशा ठिकाणी जर आपल्या राष्ट्रपतींना जर किंमत दिली जात नसेल तर हे काही योग्य नाहीये. हे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये झालं नाही. म्हणजे अगदी अब्दुल कलाम सर होते ज्यांना अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने राष्ट्रपती केलं, पण त्यांच्या संदर्भात असं काय दुजाभाव दाखवला गेला नाही की ते मुस्लिम आहे, ते हिंदू आहेत, असं कधी झालेलं नव्हतं. म्हणजे जर आदिवासी जर राष्ट्रपती असतील तर त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला येऊ नये, संसद भवनाच्या उद्घाटनाला येऊ नये. ह्या गोष्टी का होतात देशामध्ये? हे टाळलं पाहिजे. हे जर टाळलं नाही तर ही दरी सातत्याने वाढत जाईल. ठीक आहे, आणि ही जर दरी वाढली ओके. तर आपल्या लोकशाहीला ठीक आहे. तुम्ही जे मुद्दे मांडलेत त्याचबद्दल आपण अवधूत वाघ सरांकडून जाणून घेऊयात. अवधूत वाघ सर, ऐकलंय तुम्ही? मी ऐकलं पण दुर्लक्ष केलं. नाही, पण काही उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत त्यांच्या प्रश्नांची? उत्तर आजच्या दिवशी उत्तर देण्या एवढं पण ते गंभीर वाटत नाही, अतिशय पोरकट वाटतं. आता मी माझे मुद्दे मांडतो. आज ठीक आहे. आदरणीय मोदीजींचा 75वं वर्षपूर्ती आहे म्हणून पहिली गोष्ट म्हणजे हा दूरदर्शी आणि दूरदृष्टीचा नेता आहे. 2014ला ज्यावेळी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वात पहिला जो प्रोग्राम घेतला तो जनधन योजना. आज आपण युपीआय बद्दल बोलतोय, डायरेक्ट टू बेनिफिशरी ट्रान्सफर बोलतो आहोत. हे तेव्हा शक्य झालं की ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जनधन योजना घेतली आणि 40 कोटी लोक जी बँकिंग सेक्टरच्या बाहेर होती अशा 40 कोटी लोकांना बँकेशी जोडलं गेलं. मोदीजींच्या विरोधकांनी पहिल्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की हा जो जगातील सगळ्यात मोठा तज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग हे 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहून चुकले. त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीनंतर सुद्धा 40 कोटी लोक बँकिंग सेक्टरच्या बाहेर कशी राहिली. परंतु आज मला त्या वादविवादात जायचं राहील. मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की एका पुढच्या खूप मोठ्या लक्ष्याकडे, ध्येयाकडे जात असताना त्या ध्येयाकडे जाण्यासाठी जो मार्ग प्रशस्त करावा लागतो, त्यासाठी जी दूरदृष्टी असावी लागते ती मोदीजींकडे आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, त्यांनी स्वतः आपल्यापासून सुरुवात केली, म्हणजे फ्रंटला जाऊन बॅटिंग केली. ज्यावेळी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली त्यावेळी देशाचे हे पंतप्रधान हातामध्ये झाडू घेऊन उतरले. ज्यावेळी गंगा मैयाच्या आणि इव्हन राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर ज्या राम जन्मभूमीसाठी जे कर्मचारी राबले त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणं आणि त्यांचे पाय धुणं इथपर्यंत काम या देशाच्या पंतप्रधानांनी करून त्यांनी श्रमशक्तीला गौरवलेलं आहे. त्यामुळे श्रमशक्तीच्या नावाने साम्यवादी विचार आतापर्यंत या देशावर जबरदस्तीने कधी आडून थोपणाऱ्या
लोकांचे संपूर्ण पानिपत झाले आहे. या देशामधील सर्वसामान्य माणूस, मग तो कुठच्याही जातीचा धर्माचा असो, मोदीजींनी घेतलेली प्रत्येक योजना ही धर्म, जात, पात, पंथ, लिंग विरहित आहे. प्रत्येक गोष्टीचा ज्यावेळी हिंदूंना फायदा झाला तेवढाच मुस्लिमांना झाला. ज्यावेळी सर्वांना घर द्यायचं झालं, फुकट वीज द्यायची झाली, गॅस सिलेंडर द्यायचं झालं, ते कुठच्याही धर्माच्या व्यक्तीकडे बघून झालं नाही. परंतु आमच्या विरोधकांनी आतापर्यंत ज्या ज्या योजना तयार केल्या त्या एका जाती समूहाला, एका धर्म समूहाला समोर ठेवून केल्या. मोदीजींनी त्यांना सर्वांना छेद दिला. म्हणून आज नरेंद्र मोदीजी या देशामध्ये 3दा पंतप्रधान पदाची शपथ त्यांनी घेतली आहे. मी फक्त आता एक शेवटचा मुद्दा मांडतो. ठीक आहे. 8 ऑक्टोबरला, मला वाटतं 8 ऑक्टोबर 2001 त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ह्या 8 ऑक्टोबरला त्याला 24 वर्ष पूर्ण होऊन त्यांच्या हेड ऑफ द स्टेट कारकिर्दीला 25वं वर्ष, रौप्य महोत्सवी वर्ष होणार आहे. मोदीजींच्या अमृत महोत्सवी वर्षामध्येच त्यांच्या हेड ऑफ द स्टेट आणि पॉलिटिकल हेड ऑफ द स्टेट कारकिर्दीची सुद्धा रौप्य महोत्सव होतो आहे. हे कपिला षष्ठी योग आहे, मणिक कांचन योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे. या दोन्ही योगांसाठी आणि मोदीजींनी या देशाचं नेतृत्व, या देशाला स्वातंत्र्यानंतर 100 वर्ष होणार आहेत, हा अमृत हे संपणार आहे, तोपर्यंत करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ठीक आहे, ठीक आहे. पांडव सर, एक प्रश्न आहे, फक्त थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे, कारण शेवटचे 3.5-4 मिनिटं आपल्याकडे उरलेली आहेत. 2013 मध्ये मोदींनी एक वक्तव्य केलेलं होतं की मी हिंदू राष्ट्रवादी आहे, आणि त्या पुढे त्यांचं सुसाट सुटलेलं राजकारण आपण बघितलं. 3ऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ते स्वतः ओबीसी आहे हे पण सांगतात. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कबूल केलंय की ओबीसी जाती काँग्रेसपासून दूर गेलेल्या आहेत. तर हिंदुत्वाच्या वज्रमुठीत या ओबीसी जातींना एकत्र आणून हिंदुत्वाला एक व्हॅलिडेशन मोदींनी दिलंय प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये. एक गोष्ट तर अतिशय स्पष्ट आहे की मोदीजी हे संघाचे प्रचारक असल्यामुळे, आजही संघाचे प्रचारक असल्यामुळे संपूर्ण हिंदू समाज डोळ्यासमोर ठेवतात. हे त्यातला पहिला पॉझिटिव्ह पॉइंट आमच्या दृष्टीने आहे. केवळ ओबीसीच नाही तर ते एसीबीसी असोत किंवा ईबीसी, इकॉनॉमिकल विकर सेक्शन असो, सवर्णांमधला, त्यांनाही त्यांनी दिलेला आहे. नंतर ओबीसीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. वंचित घटक म्हणजे अनुसूचित जाती जमाती, त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. कोणत्याही एका घटकासाठी काम करणारा हा प्रधानमंत्री नाही. आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला मोदीजींना भोळं समजायचं काम आमचे विरोधक करतात की काय, असं मला वाटतं. भोळं अशा अर्थाने की त्यांनी जे सगळं काम केलेलं आहे त्याचं क्रेडिट त्यांनी घ्यायचं नाही, ते मात्र क्रेडिट दुसऱ्या कोणाला द्यायचं, असं काहीतरी एक प्रकरण चालू असतं. प्रधानमंत्री म्हणून त्याचं क्रेडिट ते घेणार, हे राजकारण आहे. आम्हाला कोणी भोळे समजू नये असं मला नेहमीसाठी वाटतं. त्यामुळे ओबीसी असोत किंवा वंचित घटक असोत, या सगळ्या घटकांसाठी काम केल्यानंतर स्वाभाविक आहे सगळ्यांचा सपोर्ट मिळणं. आणि म्हणून त्यांनी ओबीसीला हिंदुत्वाच्या धारेत आणलं वगैरे वगैरे असं नाहीये. इथला सर्वसामान्य समाज हा सामान्यपणानं हिंदुत्ववादीच आहे. आतापर्यंत त्यांच्या विरोधात काम केलं गेलं, कोणाला बोलू दिलं गेलं नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी फार स्पष्ट आहेत. त्याच्यावर स्वतंत्र भाषण देता येऊ शकतं. पण इथला समाज लाखांनी आजही मठमंदिरामध्ये जातो. पहिल्यापेक्षा संख्या वाढली आहे, 15 ची 25 लाख झाली आहे. ही झाली पूजा अर्चेची पद्धत. या व्यतिरिक्त बाजारामध्ये तुम्ही गेलात तरी तुमच्या असं लक्षात येईल की सगळीकडे प्रभाव सगळ्या समाज गटांमध्ये हिंदुत्वाचा वाढलेला आहेच. किंबहुना आम्हाला असं वाटतं की ते फक्त प्रकट होत आहे. हे पहिल्यापासून हे हिंदू राष्ट्र आहे. डिसेंबर 1928 बहिष्कृत भारत म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातलं बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे हिंदू राष्ट्र आहे, हे इतके नित्य नूतन सनातन सत्य आहे, कुणी नाकारू शकत नाही, अशा प्रकारचं अशा अर्थाचं त्यांचं सगळं वाक्य आहे. आम्हाला असं म्हणायचंय हिंदू राष्ट्र नवीन कुणी निर्माण करत नाही, ते आहेच आहे, फक्त मजबूत करतात. प्रधानमंत्री मोदी यांनी सगळ्यांचा समावेश करून हे हिंदू राष्ट्र मजबूत करायचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय दृष्ट्या त्यांना काय बोलायचं नाही, किती सोयीचं आहे, हे वेगळं गोष्ट आहे. आम्हाला मात्र संघ कार्यकर्त्यांना असं वाटतं की हिंदू राष्ट्र पहिल्यापेक्षा बळकट होत आहे, यात आमच्या मनात शंका नाही. आणि असं करत असताना मुसलमान अथवा ख्रिश्चन यांनी घाबरायचं काहीही कारण नाही. आता मी एक व्हिडिओ बघत होतो परदेशी पत्रकारांचा, भारतातल्या मुसलमानांचा सुद्धा. आम्हाला मुसलमानांना सुद्धा जवळ करायचंय, त्यांनाही राष्ट्रीय धारेत आणायचं आहे.
म्हणून लक्षात एक शेवटचं वाक्य बोलतो, सगळ्यांनी राष्ट्रीय बनणं आवश्यक आहे. जो कोणी संविधान आणि राष्ट्रीय बनणं याला विरोध करेल त्याला आमचे प्रधानमंत्री ताशणार, बोलणार, त्यांना हे होणार, हे स्वाभाविक आहे. आम्हाला असं वाटतं की हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, त्याने राष्ट्रीय असलं पाहिजे. आणि असं राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदू राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व. आणि टू कन्क्लूड, मानवतावाद हाच आहे, तो प्रधानमंत्री मोदी राबवत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे, ठीक आहे. महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात हिंदुत्वाच्या राजकारणाबद्दल. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात. परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वात भारताचा आणखी वेगानं विकास हो, आणखी समृद्ध हो आणि प्रत्येक नागरिकाच्या सगळ्या गरजा पूर्ण हो, इतकं आर्थिक बळ सुद्धा प्रत्येक नागरिकाकडे येऊ, या अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि आजची चर्चा इथेच थांबूयात.